चला, कुकरची शिट्टी वाजलेली आहे. आज आपण मटक्यामध्ये नाही तर कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने अप्रतिम चवीची चमचमीत अशी पोपटीची रेसिपी बघणार आहोत. पाण्याचा एकही थेंब न वापरता मस्त अशी पोपटी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. बटाटाही खूप छान शिजला आहे आणि चिकन तर अगदी मऊ शिजलेलं आहे. आणि खूपच तुम्हाला छान. दाखवतेही तयार झालेली पोपटी. आपली खाताना सर्वांचे रिॲक्शन एकदम छान अशी चवीला अप्रतिम अशी झालेली आहे. सर्वांनी अगदी एन्जॉय करून ही पोपटी खाल्लेली आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी आपण अर्धा किलो चिकन एकदम स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. सर्व साहित्य मी आधीच धुवून घेतलेलं आहे. मकाचं कणीस 2 कणीस सोलून 2 भागात तुकडे करून घेतलेत. 6 बटाटे, 6 अंडे घेतलेले आहे आणि इथे पावट्याच्या शेंगा, तुरीच्या शेंगा आणि वाटाण्याच्या शेंगा ह्या 20 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून चांगल्या धुवून घेतल्यात. मसाल्यासाठी हळद पावडर, ओवा, लिंबू, धना पावडर, रोजच्या वापरातला लाल तिखट मसाला आणि मीठ आणि आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आणि 1 चमचाभर तेल आणि इथे केळीचं पान, मक्याचा पाला आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे. तर चिकन मॅरिनेट करून घेऊया. धना पावडर 1 मोठा चमचा घेतले, अर्धा चमचा हळद पावडर घेतले आणि रोजच्या वापरातला लाल तिखट मसाला घेतलेला आहे 2 चमचे. चवीनुसार मीठ घेतलं आहे 1.5 चमचा आणि आता कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित मसाले सगळे लावून आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. इथे मी लिंबू घेतलेला आहे, तुम्ही दहीही वापरू शकता. अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आपल्याला हे चिकन 10च मिनटं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. अर्धा तास करून घेतलं तरी चालते, पण मी 10 ते 15 मिनटंच ठेवलं होतं मसाले लावून फक्त असं. हे बघा, थोडंसं मसाला लावून घेतला आहे आणि आता आपण 1 चमचाभर फक्त तेल घालून घेऊया मॅरिनेट करताना इथे. हे बघा, तर हे ऑप्शन आहे, वापरलं तर वापरलं, नाही तर नाही तरी चालतं. तेल नाही वापरलं तरी चालेल. तर 1 चमचा तेल घालून मी मस्त मसाला लावून घेतलेला आहे आणि आता हे एका साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची. खूप सोपी झटपट अशी पद्धत आहे. आता इथे शेंगा ज्या आहे त्यांना मीठ आणि मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे लेयर लावताना परत काही टाकायची गरज येत नाही. आधीच आपलं हे व्यवस्थित लावून घ्यायचं अंदाजानुसार. तर मी लाल तिखट मसाला आणि थोडंसं तेल, हळद पावडर आणि मीठ हे सर्व असं शेंगाला लावून घेतलं आहे. आपण आलं पेस्ट आणि हे घेतलेली होती ती नाही लावून घेतली, फक्त हे कोरडे मसाले लावून शेंगांना असा हा मसाला लावून घेतला आहे. इथे बटाटा आणि मक्याचं कणीस आहे त्यांनाही मी लावून घेणार आहे. मीठ आणि रोजच्या वापरातला हा मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडासा मसाला आहे गरम मसाला, तो थोडासा घ्यायचा आहे आणि हळद पावडर हे पण व्यवस्थित लावून घ्यायचं. म्हणजे कुकरमध्ये लावताना आपल्याला पुन्हा मीठ वगैरे मसाला काही लावायची गरज नाही, फक्त कुकरमध्ये लेअरमध्ये लावून घ्यायचं आहे. तर चला, आता हे सगळे आपण मसाले, मीठ लावून घेतलेले आहे आणि अर्धं जे लिंबू आहे ते नंतर आपण वरून असा रस टाकून घेऊया, म्हणजे काही टेन्शन नाही. हे बघा, छान असे मसाले लावून झालेत. आता यामध्ये ओला हरभराही तुम्ही वापरू शकता. तर इथे आता आपण कुकरमध्ये लेअर करून घेऊया. तर मी इथे सर्वात तळाशी असं कुकरच्या केळीचं पान ठेवलेलं आहे. इथे भांबुर्डीचा पाला वापरतात, पण आपल्याकडे मिळणार नाही आणि मिळत पण नाही आहे. तर मी केळीचा पाला वापरला आहे. असं पान घेतलं आहे आणि मक्याचा जो वरच्या कणसाचा वरचा जो पाला असतो तो घेतला आहे. तर तळाशी असा चांगला जाड थर देऊन घ्यायचा आहे, म्हणजे कुकर खाली लागला जात नाही आणि व्यवस्थित शिजलं जातं. तर इथे मी व्यवस्थित असा जाड थर लावून घेतलेला आहे मक्याच्या कणसाचा, पालाचा आणि केळीच्या पानाचा. तर आता शेंगा ज्या आपण मसाला लावून ठेवल्या होत्या त्या पहिल्या सुरुवातीला घालून घ्यायच्यात. हे बघा, असा शेंगांचा लेअर देऊन घेतला आहे. नक्की ट्राय करा, खरोखर खूप छान चवीला लागली जाते. शेंगा अशा एक लेअर लावून घेतल्यानंतर मी चिकन असं लावून घेतलं आहे. हे बघा, असं चिकन लावून घ्यायचं व्यवस्थित.
थोडीशी वेगळी रेसिपी आहे, आपण कधी ट्राय करत नाही, पण करून बघा, छान लागते. असं नाही की हिवाळा आहे पावसाळा आहे, कधीही करू शकता, पौष्टिक अशी आहे. आता इथे मी थोडासा पुदिना असा बारीक कापून घेतला होता, तो घालून घेतलेला आहे. आणि इथे अंडे पण मी आता लगेचच एका साईडला लावून घेते असे. आणि पुन्हा आता केळीचं पान ठेवायचं. एक थर झालेला आहे आपला, चांगला असं व्यवस्थित कवर करून घ्यायचं. हे बघा, तर इथे आता केळीचं पान आणि थोडंसं आपलं मक्याचा पाला. हे बघा, आता भांबुर्डीचा पाला नाही आहे म्हणून मी ओवा वापरलेला आहे. जास्ती असं म्हणजे चव छान लागली जाते आणि खरोखर चवीला खूप छान लागली जाते. चला आता आपण हा पानांचा असा दुसरा थर लावून घेतल्यानंतर मकाचं कणीस आहे ते घेऊया. 4 तुकडे होते, मी 3च घातले. कुकरमध्ये 3च बसता येते, एक तसंच मी शिल्लक ठेवलं आहे. आता बटाटे आणि राहिलेले अंडे वगैरे आणि हे शेंगा त्यांचा थर देऊन घेऊया आणि व्यवस्थित कुकर असा कवर करून घ्यायचा आहे आपल्याला चांगला. तर हे बघा, हे सर्व इथे मी साहित्य घालून घेतलेलं आहे, जेवढं राहिलं होतं तेवढं. जरी आता कुकर भरला आहे असा पूर्ण पॅक, तरी पण शिजल्यानंतर थोडासा खाली जातो, त्यामुळं काय नाही, व्यवस्थित सगळं साहित्य लावून घ्यायचं आहे. आणि हे बघा, छान असं मस्त आपली पोपटीसाठी साहित्य लावलं आहे. जो चिकनला मॅरिनेट केलेला मसाला होता थोडा राहिला आहे, तोही घालून घ्यायचा आहे. आणि आता राहिलेल्या शेंगा हे बघा अशा वरून टाकून घ्यायच्या आहे. पाण्याचा वापर करायचा नाही आहे, थोडंसं लिंबू, अर्धा लिंबूचा रस पुन्हा मी असा वरूनच घालून घेतला आहे. आणि ओवा, हे बघा, ओवा पुदिन्याचा जो पाला असेल तो तुम्ही घालून घेऊ शकता. ते बघा, आणि आता कवर करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडासा असा पुदिना म्हणजे खूप छान चवीला लागली जाते. आता केळीचं पान एकदम कवर करून घ्यायचं आहे असं कुकर व्यवस्थित. हे बघा, छान अशी पोपटी तयार होते आणि जास्त काही त्रास नाहीच आहे पोपटी बनवायला, एकदम झटपट, कमी मसाल्यात आणि छान आहे चवीला तर मस्तच. नक्की ट्राय करा. हे बघा, केळीच्या पानाने असं कवर केल्यानंतर कुकरला झाकण लावून गॅसवर आपल्याला मध्यम आचेवर कुकर 40 ते 45 मिनटं ठेवायचं आहे, कारण 10 ते 12 शिट्ट्या झाल्या पाहिजे. त्यासाठी मी गॅस एकदम फास्ट नाही ठेवलेला, गॅस मध्यम आचेवर ठेवूनच मी 12 शिट्ट्या घेतलेल्या आहे कुकरच्या. आणि हे बघा, मस्त अशा 10 ते 12 शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर झाकण काढून आपल्याला पोपटी काढून घ्यायची आहे मोठ्या भांड्यामध्ये. तर भरपूर खाली गेलेला आहे, तुम्ही बघू शकता शिजल्यानंतर. वाव, खूप छान मस्त गरमागरम पोपटी, या सर्वजण खायला. खरोखर अप्रतिम चवीला झालेली आहे. आणि आता ही सर्व एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते. खूप मऊ अशी शिजते, काही नाही, फक्त गॅस एकदम फास्ट नव्हता ठेवला मी, मध्यम आचेवरच मी 12 तरी शिट्ट्या करून घेतल्यात. 40 ते 45 मिनटं लागले होते. त्यामुळे मक्याचं कणीस, बटाटा एकदम मऊ असं शिजलेलं आहे. हे बघा, आणि असं नाही की कधी बनवायची, सीजन आहे शेंगांचा आपला तर बनवून खाऊ शकतो. मस्त हिरव्या कवळ्या अशा शेंगा भेटल्या की बनवायची आपली पोपटी कधीही. तर बटाटा तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही थोडेसे गेस्ट बोलवलेले आहे आमचे जवळचेच एकदम, तर आम्ही आता सर्व मिळून एकत्र खाणार आहोत, पोपटी मस्त एन्जॉय करणार आहोत. हे बघा, तर पहिल्यांदाच सर्वजण आम्ही ट्राय करतो. खूपच छान. आणि रिॲक्शन तुम्ही बघू शकता, छान झालेलं आहे अगदी. आणि जमलं, हे बघ, खूप सॉफ्ट झालेलं आहे. सगळ्यांनी एन्जॉय केलं. इकडे सर्वजण असे पोपटीचा आनंद घेतला आहे. गरम आहे.
खूप छान. चला आता आपली ही गरमागरम tasty झालंय, पोटी खूपच तयार मस्त. आहे. शेंगा पण खूप भारी. मी तर पहिल्यांदा खाते पोपटी आणि एवढी चांगली झाली. तू फर्स्ट टाइम खाते. हा. मस्त झालं ना, सगळं संपलं आमचं, सगळं मस्त वाटलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.